चला मंडळी, तयार झालात काय? चला मंडळी इकडची तयार झाली आहेत गणपती बाप्पाला आणायला. चला चला, हा इकडे पण निघाले. चला नमस्कार मित्रांनो, मी प्रबोध किशोर पेंढारे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन यूट्यूब चॅनल प्रबोध व्लॉगमध्ये. तर आज आम्ही निघालो श्रीवर्धनमध्ये. आणि श्रीवर्धनमध्ये कशासाठी निघालो आहे? बाप्पाचे आमचे घरी बाप्पा आणण्यासाठी. 2 दिवस अगोदर आम्ही बाप्पा आणतो आणि त्याला सजावट वगैरे करण्यासाठी आम्ही 2 दिवस आधीच बाप्पा आणतो. तर आता आमची सर्व मंडळी निघाली आहे. तर चला गणपती बाप्पा, चला. तर चला आता बघूया, पुढे व्लॉगमध्ये कंटिन्यू राहतो मी, बघूयात. चला मित्रांनो, आता तर निघालो आहे. ड्रायव्हर पण आमचा आला आहे, ड्रायव्हर रेडी आहे, गाडी रेडी आहे, सर्व मंडळी पण रेडी आहेत. तर चला आता निघालो आता श्रीवर्धन तालुक्यामध्ये. तर चला बघूयात. चला गणपती बाप्पा, चला निघाले गाडी आता श्रीवर्धन तालुक्यात जाण्यासाठी. कोकणामध्ये सध्या पावसाचा खूप जोर आहे. गणपतीचा सीझन चालू झाला, गणपती उत्सव चालू झाला आहे, पण आता पाऊस पण सध्या खूप आहे. यावर्षी गणपती सीझन चालू आहे, त्या उत्सवामध्ये काय मजा करून भेट की नाही पाऊस बघूया. आता ते कोकणचे दृश्य तुम्ही बघू शकता. निघालो. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही प्रीतम कार्यशाळा, प्रीतम श्रीवर्धनकर यांचं नाव आहे, त्यांची कार्यशाळा इथे. तर तिथे आम्ही आता पोचलो आहे. तर तुम्हाला दाखवतो मी ते पाठीमागे. हे बघा, यांची इथे कार्यशाळा आहे. तुम्हाला दिसत असतील गणपतीच्या मूर्त्या बाहेर. आणि इथे सुद्धा एक कार्यशाळा आहे छोटी आतमध्ये. तर तिथे आता आमच्या मूर्त्या रेडी झाल्याच असतील. आम्ही मगाशी आलो होतो, थोडा टाईम मागितला होता त्यांनी, तिकडे आता बंद केलेला आहे. इकडे आतमध्ये सुद्धा एक कार्यशाळा आहे. इकडे तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये. ही त्यांची मोठी खूप जुनी कार्यशाळा आहे श्रीवर्धनमध्ये. प्रीतम श्रीवर्धनकर करून त्यांचं नाव आहे ओनरचं. आणि खूप म्हणजे कमीत कमी 20-25 वर्ष झाली असतील या कार्यशाळेला. खूप सुंदर अशा मूर्त्या घडवतात इथे आणि त्यांचा कलर वगैरे खूप सुंदर असतो. तर आमची मूर्ती आम्ही इथेच सांगतो, 10-15 वर्ष झाली आम्हाला इथे सांगून, म्हणजे आम्ही इथेच सांगतो दरवर्षाला. तर आता ती मूर्ती आम्ही नेण्यासाठी, घरी नेण्यासाठी आलो आमच्या बाप्पाला. तर कारण 2 दिवस आम्ही आधी आलो, कारण त्याला मला स्टोनचं काम करायचं, म्हणजे स्टोन लावण्याचं काम वगैरे करायचं आहे. ते तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवतोच. तर चला आता मी जातो आहे, मी कार्यशाळेत तुम्हाला दाखवतो पूर्ण सर्व. तुम्हाला दाखवतो इकडे आता कार्यशाळा, सर्व गणपती वगैरे आपण बघूयात इथे त्या कार्यशाळेमधले. तर आता आम्ही पोचलो आहे. तर इकडे कार्यशाळा आहे आतमध्ये, इकडे आतमध्ये कार्यशाळा आहे. तर कलर वगैरे काम चालू आहे. इकडे कार्यशाळा, खूप सुंदर अशी कार्यशाळा आहे. स्टोन काम पण चालू आहे बघा. तर चला आता आलो आहे आता इथे कार्यशाळेमध्ये. गणपती आमची रेडी आहेत तर घरी घेऊन जाण्यासाठी. तुम्हाला दाखवतो मी आता. बघा, ही मोठी कार्यशाळा आहे. नाही करून तर 25-1 वर्ष तरी झाले त्या कार्यशाळेला. प्रीतम श्रीवर्धनकर यांच्या ओनरचे नाव आहे. आणि इथे खूप बघा, तुम्ही बघू शकता आमच्या मूर्त्या दोन्ही रेडी आहेत. तिथे कार्यशाळेमध्ये तुम्हाला दाखवतो सर्व. खूप सुंदर अशा मूर्त्या तयार करून ठेवल्या आहेत. कलर काम वगैरे सर्व कंप्लीट झालेलं आहे. बघा, श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये इथे मूर्ती आहे, खूप सुंदर आहे. हे अयोध्याचं मंदिर जे आता बांधलेलं आहे, आपलं अयोध्येचं मंदिर, त्याचं थोडं लुक पाठीमागं दाखवलं असेल. मूर्त्या खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. ते रामगिनत मूर्त्या आहेत, दाखवतो अजून या साईडला सुद्धा आहे.
विरा सुंदर असा एक विरा आहे. एक पुढं गणपती विरा गणपती आई एक विराची गणपती आहे. सुंदर अशा मूर्त्या इथे तयार करून रेडी आहे. तर चला आता आम्ही निघतोय. गणपती आमचे बाप्पा रेडी आहेत इथे घेऊन जाण्यासाठी. तर चला. मित्रांनो तुम्ही बघितलात आतमध्ये खूप सुंदर आणि आकर्षक मूर्त्या बनवल्या आहेत तिथे. आणि ही कार्यशाळा खूप जुनी आहे आमच्या श्रीवर्धन तालुक्यामधले आणि नामांकित आहेत. तर या इथे आम्ही खूप आता 15-20 आता जे गणपती आम्ही जिथून येतो कधी आता तरी पण 15-20 वर्ष झाले. त्यामुळे आता 15 वर्ष तरी आम्ही या एका ठिकाणीच या कार्यशाळेतूनच आम्ही मूर्ती आम्ही इथे बनवण्यासाठी सांगतो आणि इथूनच घेऊन जातो. तर आता आम्ही झाले सर्व आता रेडी आहे. गणपती आता घरी घेऊन जातो आता. तर चला आता रेडी करतायत. तर रेडी केल्यानंतर मग आम्ही इथून निघू घरी. आणि 2 दिवस आधी घरी घेऊन जाण्याचं कारण म्हणजे आम्ही त्याच्यावरती स्टोन लावतो. म्हणजे जे आपण स्टोन काम करतो ते मूर्तीवरती आम्ही स्टोन काम करतो म्हणून आम्ही 2 दिवस आधीच घेऊन जातो. तर चला बघूयात आता. ते स्टोनची तुम्हाला व्हिडिओ मी अलग करून दाखवेन ती की स्टोन कसे लावले जातात. आता हाफ स्टोन तर लावलेले आहेत माझ्या मूर्तीवर माझ्या घरच्या मूर्तीवर इथे. आणि बाकीचं स्टोन आम्हीच घरी लावतो. तर ते कसे लावतात काय करतात ते सर्व मी तुम्हाला दाखवतो दुसऱ्या व्हिडिओमध्ये. चला तर आता घरी निघालोत आम्ही आता. गणपती आमच्या मूर्त्या रेडी आहेत आणि त्या मूर्त्या रेडी झालेल्या आहेत तर तुम्ही घरी घेऊन जातो आहे. कोण आतमध्ये येत आहे? एकाने इकडे बसायला ना. चप्पल पुढे घेऊया. चप्पल पुढे टाक. मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती आला. तर चला फायनली आता मूर्त्या आम्हाला मिळाल्यात आमच्या निघालो होता घरी. मोरया मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया मोरया. आले रे आले. गणपती आले. आले रे आले. गणपती आले. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. आले रे आले. अजून बाहेर अजून काढते ते बाहेर काढताय अजून दोघं जण बाहेर काढतात. मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. तर चला मित्रांनो फायनली आता घरी आम्ही आलो आहोत आणि आमच्या घरच्या ज्या मूर्ती आहेत त्या घरी घेऊन आलो आहोत. मोरया. गणपती बाप्पा. तर मित्रांनो तो फायनली आम्ही आता घरी आलो आमच्या लाडक्या बाप्पाला घेऊन. आणि घरी आलो तर दोन्ही घराच्या मूर्त्या आता घरी घेऊन आलो. तर चला आता नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला.